नमस्कार विद्यार्थ्यांनो, मी डॉक्टर अण्णा वैद्य, श्रीमती नरसम्मा कला वाणिज्य विज्ञान महाविद्यालय किरणनगर अमरावती, BA भाग 2 सत्र 4 मराठी वाङ्मय विषयाअंतर्गत लीळाचरित्रातील निवडक कथा या अभ्यासक्रमावर आधारित पुस्तकामधील 15 वेगवेगळ्या शीर्षकांतर्गत दृष्टांत आणि काही लीळा आपण बघितल्या. आज आपण 16व्या क्रमांकावर आलो आहे आणि 16व्या क्रमांकावरचं जे शीर्षक आहे ते आहे चक्रधरांची लीळा आहे, गोकुळ अष्टमी पूजा. लीळा खूप मजेशीर आहे आणि चक्रधराच्या आयुष्यात घडलेली मेहकर या गावची घटना आहे. चक्रधर जेव्हा एकाक अवस्थेमध्ये संपूर्ण महाराष्ट्रात फिरत होते तेव्हाच्या काही ज्या घटना घडल्या त्या चक्रधरांनी नंतर आपल्या शिष्यांना सांगितल्या आणि या शिष्यमंडळींनी माईमभट्टाला सांगितल्या आणि माईमभट्टांनी त्या लिहून काढल्या. आणि म्हणून मग मेहकर या गावी असताना चक्रधर स्वामीच्या सहवासामध्ये तिथल्या बाणेश्वर मंदिरातली पूजापाठ करणारी जी बोनेबाई आहे त्या बोनेबाईची जी काही भक्ती आहे श्रीकृष्णावरची, तिची श्रीकृष्णावरची भक्ती आणि प्रत्यक्ष तिच्या सोबत असलेले सर्वज्ञ श्री चक्रधर ईश्वरी अवतार आणि असा तो सगळा प्रसंग आहे. आणि गोकुळाष्टमीचा सण चक्रधरांनी मेहकर या गावी बोनेबाईच्या उपस्थितीमध्ये बाणेश्वराच्या मंदिरात संपन्न केला, साजरा केला. लीळा सोपी आहे, सुंदर आहे आणि गोकुळाष्टमीची पूजा असं त्याचं शीर्षक आहे. आपल्या भारतामध्ये श्रीकृष्ण या महाभारतातल्या व्यक्तिरेखेबद्दल आत्मीयता आहे समाजामध्ये. सर्वत्र श्रीकृष्णाची पूजा केली जाते. मथुरा, वृंदावन, गोकुळ आणि द्वारका श्रीकृष्णाच्या या सगळ्या परशाने पावन झालेली तीर्थक्षेत्र आहे. आपल्या अंबादेवीच्या मंदिराच्या बाजूला श्रीकृष्ण जेव्हा रुक्मिणीच्या हरणासाठी आले होते तेव्हाचा तो तिथला प्रसंग आणि ते मंदिर आहे. कौंडण्यपूर या गावची रुक्मिणी होती आणि अर्थातच श्रीकृष्ण हे या अमरावती जिल्ह्याचे जावई आहे एक प्रकारचे, असं आपण म्हणूया. अर्थात या श्रीकृष्णाच्या जन्माचा जो जयंती उत्सव असतो तो असतो अष्टमी, श्रावण महिन्यातली ऑगस्ट महिन्यामध्ये येणारा हा सण आहे आणि सर्वत्र हा सण साजरा होतो. 12व्या शतकात मेहकर या गावी चक्रधर स्वामी फिरत फिरत बोनेबाई आणि बाणेश्वराच्या मंदिरात गेले आहे. तिथं काय घडलं? एकुदी गोसावी उदयाच्या निद्रास्थानुनी बोनेबाईच्या गुंफेशी बीजे केले. गुंफा म्हणजे इथं छोटंसं भक्तांना राहण्यासाठी बनवलेलं निवाराचं एक शेडयुक्त घर छोटंसं, त्याला गुंफा म्हटलं जाते. बाणेश्वराचं मंदिर आहे आणि बाणेश्वराच्या मंदिराच्या भोवताल 4-5 छोटे छोटे भक्तमंडळींना राहण्यासाठी एक छोट्याशा असं म्हणूया की छोटे छोटे घरं आहेत. चक्रधर एका दुसऱ्या ठिकाणी थांबले होते मुक्कामी आणि बाजूला बोनेबाई मुक्कामी होत्या. बोनेबाई ही त्याच गावची, तिथलीच मेहकरची आणि बाणेश्वराच्या मंदिराची त्या बाणेश्वराची पूजापाती करणारी स्त्री. रात्री बोनेबाईच्या सकाळी उठले म्हणते चक्रधर स्वामी आणि बोनेबाईच्या घरी गेले, तिकडे त्या गुंफेमध्ये पोचले. बोनेबाईच्या गुंफेशी बीजे गेले तेव्हा तीही आधिली देशी माती आणली होती. या बोनेबाईने उद्या गोकुळाष्टमी आहे म्हणून आदल्या दिवशी अशी ओलसर माती ती घेऊन आली होती. सर्वज्ञ म्हणते बाई आजी तुमचे लवड सवड मोठीशी, बऱ्याच काही गडबड दिसू राहिली म्हणते, आज काहीतरी धावपळ आहे. चक्रधर सर्वज्ञ आहे, सगळं जगात त्यांना काय चाललं माहीत आहे म्हणून तुमच्याकडे आज गडबड दिसू राहिली काहीतरी. बा मौने देव हो, आधी गोकुळाष्टमी. ती म्हणते की ती चक्रधराला मौने देव म्हणायची. सुरुवातीच्या जेव्हा पहिल्या दिवशी चक्रधर मेहकरला गेले तेव्हा चक्रधर बोलत नव्हते फार. मौन, एखाद्या संन्यासी माणूस जसा मौन धारण करतो तशा पद्धतीनं चक्रधर मौन धारण करीत होते. त्या म्हणून बोनेबाईने चक्रधराचं नावच ठेवलं मौने देव. बा मौने देवा तुम्ही माहीत नाही म्हणते, आज सर्वज्ञ श्री चक्रधराला म्हणते ती बोनेबाई की आज गोकुळाष्टमी आहे. सर्वज्ञ म्हणते बाई तरी मग हे माती काहीशी ठीक आहे, गोकुळाष्टमी आहे, पण हे मातीचा आणि त्या गोकुळाष्टमीचा काय संबंध आहे? चक्रस्वामी म्हणतात तिला. बा मौने देव मो तुम्ही नेनो कसं काय म्हणते मौने देव, तुम्हाला माहीत नाही आज गोकुळाष्टमी, आधी श्रीकृष्ण जन्मले होते. आज गोकुळाष्टमी आहे आणि श्रीकृष्णाचा जन्म आजच्या दिवशी झाला होता. याचा श्रीकृष्ण करुणी, ह्या मातीचा मी श्रीकृष्ण बनवतो म्हणते.
नंद, यशोदा, वासुदेव, देवकी करुणी या मातीचा मी श्रीकृष्ण बनवणार, नंद बनवणार, यशोदा बनवणार, वासुदेव बनवणार, देवकी बनवणार. हे सगळे महाभारतातले श्रीकृष्णाच्या जन्माशी संबंधित असलेले पात्र आहेत. आणि गोकुळ करुणी मी म्हणते या सगळ्या छोट्या छोट्या मातीचे पुतळे बनवून काही गोकुळातले तेव्हाचे जे श्रीकृष्णाचे सोबती होते त्यांचा सगळा मी हे मूर्त्या बनवणार आहे. म्हणते फुलोरा कीजे व्रत कीजे, आणि एक सुंदर पद्धतचा वेगवेगळे पदार्थ तळून फुलोरा बनवणार आहे म्हणते मी, आणि व्रतसुद्धा मी करणार आहे म्हणते. एवढं सगळं आज आहे. तुम्ही विचारता म्हणता की हे काय होय. चक्रधर ते सगळं ऐकतात तिचं, आणि चक्रधर थोडंसं स्मित हास्य करतात. सर्व ते म्हणतले बाई श्रीकृष्ण तो काही मातीचा, तुम्ही श्रीकृष्ण बनवणार म्हणते मातीचा. मग खरोखरचा श्रीकृष्ण मातीचा होता काय? नंद, यशोदा, वासुदेव, देवकी ती काही माती याची? नंद, यशोदा, वासुदेव, देवकी हे काही मातीचे होते काय? गोकुळ काही माती याचे? गोकुळातले सर्व श्रीकृष्णाचे सोबती काही माती याचे होते काय? ती साचोकार माणूसी, ते साक्षात माणसं होते म्हणते. श्रीकृष्ण काही मातीचा होता? एवढा मोठा जग उद्धार करणारा श्रीकृष्ण तो तुम्ही मातीचा बनवून राहिले. बाजूला करा म्हणते माती. आणि चक्रधर काय म्हणतात ते महत्त्वाचं आहे पुढचं. हे श्रीकृष्ण होईल, तुम्ही व्हा देवकी देवी. इथं सातोकार साक्षात श्रीकृष्ण होण्याची तयारी माझी आहे म्हणते. तुम्ही देवकी व्हा, माझी आई व्हा. हे व्रतस्थ होऊनी येथ पूजा करीती, हे माती परडी सांडा अवघी. तुम्हाला काय व्रत करायचं आहे ते इथं साक्षात आमच्या समोर करा, आणि हे माती उचला इथून. अशा पद्धतीनं चक्रधरांनी त्या बोनेबाईला स्वतः हमी दिली की उद्या जर गोकुळाष्टमी आहे संध्याकाळी समजा, तर मी प्रत्यक्ष कृष्ण होतो, तुम्ही आमची माता व्हा. हो का बा मौने देवा. मग माती परडी सांडली. तिनं जसं म्हटलं श्रीकृष्ण मी होतो, तर तिला असं वाटलं की श्रीकृष्ण जर तयार आहे साक्षात व्हायला मौने देव, तर मग कशाला हे मातीचा श्रीकृष्ण बनवायचा. ती सर्व आणलेली माती फेकून देते. आणि मग बा मौने देव हो, माती परती सांडली. मग गोसावीपाशी आरोग्याला दिली. मग गोसावी विरणामध्ये दुपारचं जेवण झालं चक्रधराचं. संध्याकाळी गोकुळाष्टमी आहे, रात्री 12 वाजता श्रीकृष्णाचा जन्म आहे. मग चक्रधर तिकडे फिरायला गेला. संध्याकाळ झाली तेव्हा तेही सोजी काढली. मग त्या दुपारच्या वेळेला त्या बोनेबाईने वेगवेगळे पदार्थ बनवले. काही तेल मांडून तळले काही पदार्थ, फुलोरा बनला, घुगऱ्या केल्या, पुऱ्या केल्या, शेवड्या केल्या, शेंगुड्या गुड्डे केले, फुलोरा केला. तिये देशी गोसावी सकाळीची विरहणा बीजे केले. मग गोसावी आपुलेनी श्रीकरे फुलोरा बांधला. तिये ओऊ ओऊ देती, गोसावी बांधती. फुलोरा नावाचा विधी पूजा करताना वेगवेगळे पदार्थ करून तो लटकवायचा असतो, आणि त्याला पुऱ्या, करंजा, आणखी काही छोटे मोठे पदार्थ त्याला ठेवावे असतात. जन्माष्टमीच्या वेळेला अशा पद्धतीचा फुलोरा बांधण्याची पद्धत महानुभाव संप्रदायामध्ये आहे. गोसावी आपुले श्रीकरी फुलोरा बांधून देती, ओ देती, अवघी फळोफळी बांधली, अवघी आईत केली. मग विडीच्या गोसावी मर्दना झाली. संध्याकाळ झाली. चक्रधरांना आता श्रीकृष्ण व्हायचं आहे, आणि मग त्यांना चक्रधरांची मर्दना म्हणजे मॉलिश केल्या गेली चक्रधरांच्या अंगावर तेल लावून. मग आंघोळ झाली चक्रधरांची, मर्दना झाली, मादने झाले, आरोगणा झाली. चक्रधर पहिले जेवले सुद्धा. मग जेवेळी श्रीकृष्ण जन्मले होते तेवेळी गोसावी श्रीमूर्ती संकोचिली. हे खूप महत्त्वाचं आहे. 12 वाजता रात्री जन्म होणार होता श्रीकृष्णाचा, आणि श्रीकृष्णाची जन्मता जी आकृती होती त्या पद्धतीचा संकोच स्वतःच्या शरीराचा बोनेबाईच्या त्या 2-4 तिथं महिला मंडळी आहे, त्यांना गोकुळाष्टमीचा अलौकिक असा आनंद चक्रधरांना द्यायचा आहे. आणि श्रीकृष्ण जेवढे जन्माच्या दिवशी जेवढे होते, जेवढ्या आकाराचे होते, तेवढ्या आकाराचे स्वतःची श्रीमूर्ती श्री चक्रधरांनी संकुचित केली, आकुंचित केली. स्वतःचं शरीर आकुंचित केलं आणि एक बाळाप्रमाणे ते दिसायला लागले. आता त्या भोळ्या बाबळ्या बायका होत्या, त्यांचा प्रचंड विश्वास होता श्रीकृष्णावर, आणि 2-4 दिवसापासूनच्या श्री चक्रधरांच्या सहवासात त्या होत्या. आणि चक्रधरांच्या या ॲक्टिव्हिटीवरून त्यांनाही वाटलं होतं की हा महापुरुष आहे. आणि सकाळी जे आश्वासन दिलं होतं त्यांनी की हे श्रीकृष्ण होईल, तुम्ही देवकी देवी व्हा, आणि हे माती फेका म्हणजे. आणि झाले ते लहान झाले. संकुचिली गोसावी कामाईसेची उंगडी शिरी गेले. लगेच कामाईसा नावाची बाई होती, तिच्या
खांद्यावर ते गेले बसले. श्रीमूर्तीवरी बाळकत्वाची प्रभा झाली. लहान बाळाप्रमाणे ते दिसू लागले. नागाईसा एक बाई आहे दुसरी, तीही व्रतस्थ होऊनी बरवी पूजा केली. ती व्रतस्थ स्त्री होती. तिनं बरेच काही ती उपवास तापास करणारी स्त्री होती नागाईसा. मग तिनं चक्रधरांची पूजा केली. वरून डोक्याला एक पालव बांधला चक्रधर स्वामीचा म्हणजे श्रीकृष्णाच्या. मग खीर रांधिली, वान दिधले, गोसावी अशी मर्दना झाली. लहान बाळ असलेल्या श्रीकृष्णाप्रमाणे दिसणाऱ्या चक्रधरांची परत आंघोळ केल्या गेली, पूजा झाली आणि गुळण्या झाला, विळा झाला. ती उपवास करीत होती. मग ती जी नागाईसाबाई आहे तिचं म्हणणं असं होतं की श्रीकृष्ण जन्म ज्या दिवशी झालेला आहे त्या दिवशी माझा उपवास असतो. ती जेवायलाच तयार नाही. मग श्रीकृष्ण जेव्हा जन्माला नंतर ती जेवायला तयार नाही तेव्हा चक्रधर तिला म्हणतात, गोसावी तयार ते म्हणितले, बाई तुम्ही जेवा. जी आजी गोकुळ अष्टमी मी व्रत करीन. सर्वज्ञ म्हणतले, बाई देवकी देवी येसी श्रीकृष्ण जन्मले ते काही ती उपवासू केला. अरे ज्या दिवशी साक्षात श्रीकृष्णाचा जन्म मथुरेत झाला त्या दिवशी काही ती देवकी देवी काही उपाशी होती काय? जेवण करा, पेज तरी प्यायली होतीच की. कोणा सांगितलं म्हणते तुम्हाला उपास घराचं? चक्रधर हे उपास तपासाच्या जडीबुटीच्या छू मंतर विरोधात होते. मग ती गोसावी पांतीशी बैस जेविले. मग चक्रधर म्हणतात बा जेव्हा म्हणून तिनं ते एवढ्या वर्षापासून जे व्रत होतं तिचं गोकुळाष्टमीला उपवास करणारी नागाईसा पंक्तीत जेवली. सवडेची गोसावी दिवस संपला. तो दुसरा दिवस निघाला. आता तेवढ्या वेळापुरते स्वतःचं शरीर चक्रधरांनी संकुचित केलं होतं. जन्माष्टमी संपली, कार्यक्रम संपला आणि दुसऱ्या दिवशी सकाळी चक्रधर फिरायला गेले. जाताना ती बाई काय म्हणते, बीजे करू आदरले. तर कामाईसा म्हणाला, बाद मौने देव हो, लवकर या, फिरून तुम्ही लवकर या, खूप फिरता म्हणते तुम्ही तिकडे. मग तुमचे पांती पारणे करीन, तुम्हाला पंगत बसवायचे, त्यात तुम्हाला जेव घालायचं. नागाईसा व्रतस्थ तेही गोसावी यापाशी पडदणी दिधली, मर्दना दिधली, मादने झाले, पूजा अवसर झाला. मग गोसावी आरोगणा झाली. मग ती या पांती पारणे झाले. दुपारच्या वेळेला गोपाळकाला असतो जन्माष्टमीच्या दुसऱ्या दिवशी. या जन्माष्टमीच्या दुसऱ्या दिवशी गोपाळकाला या निमित्ताने सर्व गावातले खेड्यातले आजूबाजूचे लहान लहान पोरं एकत्रित करून त्यांना जेवू घालणे असा प्रकार असतो. तर त्या दुसऱ्या दिवशीसुद्धा नागाईसा, कामाईसा आणि बोनेबाई या सर्वांनी मिळून चक्रधरांना आरोगणा दिधली म्हणजे जेवण दिलं. संपली लीळा. आता या लीळेत आपल्याला काही महत्त्वाच्या गोष्टीची नोंद घ्यावी लागेल. स्वतः चक्रधरांनी मागच्या एका लीळेत म्हटलं होतं त्या ब्राह्मणाला गाई राखताना की हे राखेल परी दोहेना, सोडील परी बांधीना. तुमच्या गाई आम्ही राखू पण दूध काढणार नाही त्यांचं. तुमच्या गाई खुंट्यापासून सोडू आम्ही पण त्यांना बांधणार नाही. ईश्वर साक्षात असण्याचे पुरावे म्हणून आपल्याला त्या चक्रधराच्या सूत्राकडे बघता येते. याही लीळेमध्ये हे श्रीकृष्ण होईल तुम्ही देवकी देवी व्हा, हे जे चक्रधराचं स्टेटमेंट आहे, हे जे चक्रधराचं ठामपणे सांगितलेलं जे विधान आहे, सूत्र आहे, हे सूत्र म्हणजे चक्रधरांच्या अलौकिकत्वाचं साध्य करणारं सूत्र आहे. सामान्य पुरुष नव्हते ते. आणि श्रीमूर्ती संकोचिली म्हटलं आहे. हाही एक वेगळा आगळा प्रकार या मेहकर गावी घडलेला आहे आणि लीळा म्हणून आपल्याला ती इथं अभ्यासायची. चक्रधर कशा पद्धतीनं भोळ्या बाबळ्या बोनेबाईला, नागाईसाला, कामाईसाला प्रत्यक्ष जन्माष्टमीची अनुभूती आणून देतात आणि लहान बाळाप्रमाणे श्रीकृष्णाप्रमाणे जन्माच्या वेळी असलेल्या श्रीकृष्णाच्या रूपाप्रमाणे स्वतःची मूर्तीचं ते संकोचित रूप तयार करतात. अशा पद्धतीनं एक गोकुळाष्टमी म्हटल्यामुळे आपल्याला ही लीळा लक्षात राहते. 17 क्रमांकाच्या लीळेकडे आपण येऊया. आता ही पुराण कथा आहे. जशी तिकडे श्रावण बाळाची कथा सांगितली होती चक्रधरांनी, तसंच आता इथं महाभारतातल्या अर्जुनाची आणि दुर्योधनाची आणि श्रीकृष्णाची गोष्ट चक्रधर सांगतात. आणि त्याचा संदर्भ देताना संपादक प्राध्यापक राजेंद्र राऊत यांनी पान क्रमांक 62वर 62 पान क्रमांकावर लिहिलेलं आहे की चक्रधर स्वामी अनेकदा आपल्या शिष्य परिवारांसोबत अनेक विषयावर चर्चा करीत होते. त्यात प्रसंगी पौराणिक कथाबाबतही ते बोलायचे आणि काही मंडळी विचारणा करायची आणि चक्रधर त्याचे उत्तर द्यायचे. अशाच एका प्रसंगी चक्रधर स्वामींनी महाभारतातली कौरव आणि पांडवाची कथा
भक्तांना सांगितली. आणि ती कथा सांगताना चक्रधर म्हणतात, त्याचं शीर्षक आहे कौरव सवावो. तर सवावो शब्दाचा अर्थ आहे मदत. कौरवाला श्रीकृष्णाने युद्धाच्या प्रसंगी मदत केली आहे, जरी ते शत्रू पक्षातले होते तरी. आपल्याला सगळ्यांना माहीत आहे की आपण महाभारतातली कथा मागच्या लॉकडाऊनच्या काळात दूरदर्शनवर त्याचे जे 52 एपिसोड आहे ते आपण बघितले होते. आणि यामध्ये श्रीकृष्णाच्या एकूणच कलाकारीने कौरव आणि पांडवाच्या या महाभारतातल्या युद्धकथेचं सुंदर असं सिरीज ती आपण बघितली असेल. यूट्यूबवर ते उपलब्ध आहे, गुगलवर, नेटवर ते सर्वत्र आहे. चक्रधर स्वामी आता श्रीकृष्णाची ही कौरवाला मदतीची गोष्ट आपल्यासमोर ठेवतात. श्रीकृष्ण चक्रवर्ती पौडले होते. गोष्ट कोण सांगत आहे? चक्रधर सांगत आहे. कोणाला सांगत आहे? आपल्या भक्तांना सांगत आहे की श्रीकृष्ण चक्रवर्ती त्यांच्या शयनगृहामध्ये ध्यानस्थ असे बिलकुल डोळे लावून झोपले होते. दुर्योधन सवावं मागवा आला. युद्ध ठरलं होतं. श्रीकृष्ण गेले होते ते की युद्ध झालं नाही पाहिजे, पण त्या धृतराष्ट्रानं काही ऐकलं नाही आणि युद्ध होणार, त्याची तारीख ठरली होती. आणि मग एका विशिष्ट दिवशी जर युद्ध होणार असेल तर आपलं सैन्य मजबूत करण्यासाठी प्रत्येक म्हणजे कौरवाकडली मंडळी आणि पांडवांकडली मंडळी सर्वत्र भारतभर हिंडली की आमच्या असं युद्ध आरंभ झालेला आहे, तुम्ही कोणाच्या बाजूने येता, तो आम्हाला मदत करा बा काहीतरी. तर श्रीकृष्णाकडे मदत मागण्यासाठी कोणाला? दुर्योधन आला पहिल्यांदा, कौरवाचा राजा तेव्हाचा. दुर्योधन श्रीकृष्णाच्या दरबारी आला. श्रीकृष्ण झोपले होते. रायासी खाली बैसू नये म्हणून श्रीमुकुटाचेया माचेया वरी बैसला. आता एकीकडे दुर्योधन तो स्वतः राजा आहे हस्तिनापूरचा, आणि ज्या ठिकाणी तो मदत मागायला आला तो सुद्धा द्वारकेचा राजा आहे श्रीकृष्ण. मग अशा वेळेस एका राजाने दुसऱ्या राजासोबत मदत मागायला आला असताना खाली बसू नये जमिनीवर म्हणून श्रीकृष्णाच्या उशाकडून तो बसला. उठूनच आता नाही, थोड्या वेळानं मग श्रीकृष्णाला जाग येईलच, बसला आपला. मागील कडून अर्जुन आला. योगायोग 15च मिनिटात अर्जुन पोचले तिथं. आता जसं त्या शयनगृहामध्ये अर्जुनाची एंट्री झाली तसंच दचकला तो दुर्योधन. अरे हा आला का इथं? कशा पद्धतीने? आता ते एकमेकाचे शत्रू होते. आता युद्ध होणार होतं कुरुक्षेत्रावर. मागील कडून अर्जुन आला. वैरिया खाली बैसू नये म्हणून सेवेची मिसे श्रीचरणाकडे बैसला. आता त्याची गोची झाली की श्रीकृष्ण झोपले आहे आणि त्याच्या उशाला दुर्योधन बसलेला आहे आणि हा शत्रू आहे आपला. शत्रूच्या समोर आपण खाली बसू नये. मग काय करावं? मग अर्जुन काय करते? श्रीकृष्णाचे पाय त्या पलंगावर जिथं होते त्या मंचकावरच तो बसला आणि श्रीकृष्णाचे पाय चुरू लागला, सेवा करू लागला, श्रीचरण चुरू लागला. चुरू शब्द आहे, वराडातला शब्द आहे. पाय चुरणे आपल्याला म्हणतो. तेव्हा श्रीकृष्ण चक्रवर्ती उपडवले, लगेच जाग आली. आता 15 मिनिटापर्यंत दुर्योधन तिथं होता तेव्हा श्रीकृष्ण उठले नाही झोपेतून. अर्जुन आला, त्यानं जसं पायाला स्पर्श केला तो चुरू लागला तसंच श्रीकृष्ण डोळे उघडतात. अर्जुनाच्या म्हणतात, अर्जुना तू केवेळी आलासी? जीजी आताची आला. के आलासी? जीजी सवावं मागो आला. पहिला प्रश्न, तू कधी आला? म्हणजे आताच आलो. कशासाठी आला? मदत मागायला आलो. श्रीकृष्ण चक्रवर्ती काही बोलती म्हणूनही सांगितले. जीजी राजे आले. आता अर्जुनाला वाटलं की आपल्या आधी दुर्योधन इथं आलेला आहे म्हणून आता आपल्यासोबतच श्रीकृष्ण बोलून राहिले, दुर्योधनाकडे त्यांचं लक्षच नाही म्हणून लगेच अर्जुन येतो. तो त्यानं कधीच भेदाभेद केला नाही. तो म्हणते की राजेसुद्धा आलेले आहे. लगेच श्रीकृष्ण असे इकडे पाहतात. अरे, त्यांना म्हणतात जीजी राजे आले आहेत. राजे आले असं तेवेळी श्रीकृष्ण चक्रवर्ती असे पाहिले, राजे केवेळी आलेत. लगेच श्रीकृष्ण चक्रवर्ती, अरे राजे कधी आले? जी आताची आलो. थोय म्हणते 15 मिनिटापूर्वीच मी पोचलो. लगेच तो असं जेव्हा म्हणते तेव्हा उभा राहते. दुर्योधन होतो, तो राजा आहे जरी असला तरी श्रीकृष्ण द्वारकेचा राजा आहे आणि मथुरेचा आपला हस्तिनापूरचा राजा कोण आहे? दुर्योधन आहे. तो उभा राहिला. दुर्योधन, जीजी आत्ताच आलो. हात जोडे मग म्हणते जीजी सवावं मागवा आला. तोही म्हणायला लागला की मी सुद्धा तुमच्याकडे मदतीला आलो आहे. आता युद्ध होणार आहे हस्तिनापूरला, आता कुरुक्षेत्रावर. तेवेळी श्रीकृष्ण चक्रवर्ती क्षणू एकू निच्छल होऊनी मग म्हणितले. क्षणभर श्रीकृष्णाने डोळे मिटले आणि दोघंही जर मदती मागायला आले आहे
तर आता दोघांनाही जर सारख्याच गोष्टी तर मी देऊ शकत नाही रे भाऊ. काय म्हणतात श्रीकृष्ण हुशार आहे. एक क्षण त्याने असं विश्रांती घेतली, लगेच काय म्हणाले, अक्षोणी भरी नारायणी सैन्य, हजारो लाखो गिनती नसलेलं एवढं नारायणी सेनेनं, नारायणी शेणं माझ्याकडे आहे. भरपूर सैन्य आहे. एक कृतवर्मा नावाचा त्याचा सेनापती होता श्रीकृष्णाचा, तो आहे. आणि त्याचे 25-30 युनिट्स आहे मोठे मोठे. बळभद्र देव म्हणजे बळीराम श्रीकृष्णाचा भाऊ आणि त्याच्या हाताखाली असलेलं बळभद्र दल आहे मोठं त्यात. येतुले एकीकडे हे म्हणते नारायणी सहस्त्र सेना एकीकडे, बळभद्र कृतवर्मा हे एका बाजूनं आणि एका बाजूनं मी आहो म्हणते. आता मग सांग म्हणते काय करायचं ते. आणि हे एकले अशस्त्र एकीकडे, हे शस्त्रधारी सेना एका बाजूने आणि मी एका म्हणते की मी शस्त्र घेणार नाही, मी शस्त्र उठवणार सुद्धा नाही. असा एक निशस्त्री माणूस मी एका बाजून आहो. परिशेल अर्जुना, सांग म्हणते अर्जुना तुला काय पाहिजे. जसं त्या दुर्योधनाला वाटलं की आता एवढी मोठी सेना आहे आणि एकीकडे निशस्त्र असे श्रीकृष्ण चक्रवर्ती आहे, अर्जुन लेखाचा हा सगळी सेना मागते की काय. लगेच मग तो थांबवते श्रीकृष्णाला दुर्योधन. त्याने म्हणितले जी मी आधी आलो. काय म्हणते मग दुर्योधन, गोष्ट अशी आहे म्हणते देवा, हा अर्जुन खूप उशिरा आला इथं तुम्हाला मदत मागायला. मी बराच वेळचा इथं आलो आहे, त्यामुळे तुम्ही पहिले माझं ऐकून घ्यायला पाहिजे होतं. मग श्रीकृष्ण त्याला म्हणतात की आधी तू आला हे बरोबर आहे म्हणते भाऊ, आधी तू आला अशी परी भेट आधी याशी झाली ना. मी झोपलो होतो, परंतु मला दिसणारा माझ्या पायाकडला माझा जावाई मला दिसतोय म्हणते, बहीण जावाई सुभद्रेचा मिस्टर. आणि तू तर इकडे बसला होता, त्यामुळे मला दिसला कोण याच्याशी संबंध आहे ना म्हणते. ठीक आहे बरं जाऊ दे. हे लक्षात घ्या मित्रांनो, याही गोष्टी सूचित करतात आपल्याला की दुसऱ्या माणसासमोर बसताना उठताना वागताना आपल्याला कशा पद्धतीनं वागायचं असते. हा जो वागणुकीतला जो काही नीतिमत्तेचा जो बंध आहे तोही या पद्धतीनं आपल्याला बघता येतो. तू आला म्हणते मान्य आहे, पण भेट तर माझी अर्जुनाशी पहिल्यांदा झाली. तेव्हा श्रीकृष्ण चक्रवर्ती म्हणतले आधी तुम्ही आलाशी परी भेट आधी याशी झाली, मग तयाचा चित्ती ऐसे झाले अवघे हा घेऊन जाईल. मग एक ऐकले एकले गोसावी माझ्या याकडे येऊन काय करते. तेव्हा अर्जुन देवी म्हणतले जी माझ्या याकडे गोसावी पुरेती. लगेच अर्जुनाले पक्क माहीत होतं की नारायणी सेनाच घेण्यासाठी हा इथं आला दुर्योधन. याले कशाला श्रीकृष्ण पाहिजे. तर दुर्योधनाला जे काही मनात आहे ते ओळखलं होतं अर्जुनाने. मग स्पष्टच म्हणते अर्जुन की एकटे तुम्ही माझ्याकडे येऊन जा, काय पाहिजे बाबा तू घेऊन जाय. ते भरपूर आनंद झाला दुर्योधनाला की एवढी मोठं सैन्य युद्धप्रसंगी ते दुर्योधनाच्या बाजूनं जाणार होतं. तेव्हा अर्जुन देव म्हणतले जी माझ्याकडे गोसावी पुरेची असती म्हणितले. तेव्हा दुर्योधन वाहे आफळली. वाह, एकदम तो आनंदाने पुलकित झाला. त्याने म्हणतले शेल ते माझशी झाले. अरे खरी मदत तर मला झाली म्हणते आजच्या या भेटीतनी. परंतु पुढे जेव्हा महाभारत घडते आपल्याला सगळ्यांना माहीत आहे की श्रीकृष्ण कौरवांच्या बाजूनं जर चुकून गेले असते तर उलटं चित्र राहिलं असतं. पण तसं नाही आहे. धर्माच्या रक्षणार्थ ईश्वरी अवतार आणि ईश्वर असतो. श्रीकृष्णाने नेहमी धर्माच्या बाजूने म्हणजे पांडवाच्या बाजूने स्वतःची भूमिका ठेवली आहे आणि त्या युद्धामध्ये पांडवांचा विजय होतो. म्हणून चक्रधरांनी कौरव सवाऊ यामध्ये मदत जरी कौरवाला सेनेच्या माध्यमातून झाली असली तरी विजय मात्र पांडवाचा झाला. तर अशा पद्धतीची चक्रधरांनी स्वतः सांगितलेली ही पुराण कथा आहे. महाभारतातले संदर्भ घेऊन वर्णन केलेली ही कथा आहे. 18व्या क्रमांकावर आपण येतो आहे आता आणि तीच मेहकरची बोनेबाई आहे. बाई तुम्ही देवकी देवी व्हा, हे श्रीकृष्ण होईल, असं जे गोकुळाष्टमीच्या दिवशी चक्रधरांनी त्या बोनेबाईला सांगितलं होतं. त्या बोनेबाईच्या गुंफेमध्ये रात्री चोर येतो आणि कशा पद्धतीनं घटना घडते आणि तिथे चक्रधर कशा पद्धतीनं स्वतःचं एक वेगळं असं रूप त्या चोराला दाखवतात अशी विनोदी लीला आहे बघा. गुंफे चोर विद्रावण म्हणजे गुंफेमध्ये चोराला काय म्हणूया त्याला आपण, तो फसल्या गेला, चोरच फसल्या गेला एक प्रकारचा, त्याची फसवणूक झाली. एकुदी
ऐसा एकुदी दारा ठिया हुनी बोने बाया गुंफेशी चोर लिगला. दरवाजा तिचा उघडा होता आणि रात्री 12-1 वाजता ती झोपली असताना त्या दरवाजाला लोटून चोर अंदर आला. भीतरी घाटा ऐसा दिवा पजळतो होता. जो अंदर छोटासा दिवा होता तो जळत होता. त्याने आपली जाळी अंतरी पसरली. शी बोनेबाई पाहून राहिली चोराला. आता ती कल्ला नाही करू शकत, कारण का चोर घरात आहे. ती झोपल्याचं सोंग करून राहिली आणि ते बघून राहिली. चोरानं काय केलं, एक जबरदस्त अशी जाळी त्यानं चादर आणली होती, ती अंथरली आणि एक एक वस्तू बोनेबाईच्या घरातल्या त्या गुंफेतल्या त्या चादरीवर नेऊन तो टाकत आहे. त्याने आपली जाळी अंगणी पसरली. बोनेबाईची वाटी, पाय काय नेतो तो, वाटी नेतो, परवटी नेतो, तिथं आणून ठेवते. गुंफे आतले सगळे पदार्थ आणून तो तिथं ठेवून राहिला. बोनेबाईला सगळं दिसते, ती पाहते, पण बोंबलत नाही. तिला माहीत आहे की आता जर कल्ला करतो तर हा आपली गच्ची पिचकते, आणि म्हणून ती ओरडत नाही. बोनेबाईया देखती परी बोले ती ना, जरी का हानेल म्हणून हा आपल्याला मारणार, म्हणून ती चुपचापच राहते. असे त्याने अवघे मात्रा घेऊन घातली. सगळं त्यानं त्या चादरीत बांधलं आणि ते गठोडं घेऊन जसा तो दरवाजाच्या बाहेर गेला, तो बाहेरी निघाला. मोठ बांधू लागला. त्यानं गठोडं बाहेर नेला आणि गाठा बांधून राहिला. त्या सगळ्या वस्तू जमा केल्या, त्याचं गाठोडं तयार करून राहिला तो. आणि बोनीबाईला वाटलं की आता ह्या सगळ्या वस्तू हा घेऊन चालला. धाडकन उठते ते दरवाजा लावून घेते अंदरून. आणि बोनेबाई कवाड घातले, खिडी घातली. कवाडाला खिडी टाकते आणि जोरजोरानं बोंबलते, बा मौने देवा धावा धावा, आपण लुटल्या गेलो, चोर आलेला आहे आणि आपले सगळे भांडे बुटले, सगळे साहित्य तो घेऊन चालला आहे. बा मौने देवा उठा उठा. आता मौने देव कुठे आहे? पलीकडल्या ठिकाणी, पलीकडल्या मंदिरात, पलीकडल्या गुंफेत चक्रधर स्वामी झोपलेल्या इकडल्या गुंफेमध्ये ही बोनेबाई झोपत असे. आता चक्रधर स्वामी होते सर्वज्ञ आहे. 2 सेकंदातच चक्रधर स्वामी तिच्या त्या आवाजाने जागे झाले. जागे झाले म्हटल्यापेक्षा ते होतेच तिथं. आणि जसं हे म्हणते की चोर निघाला, या लुटले गेलो बा आपण, गोसावी देवडाच्या कोंटा उभे राहिले. जिथून तो चोर पळणार होता आपली थैली घेऊन, गाठोडं घेऊन, त्या गल्लीत चक्रधर उभे, इखित खाकरल्या जोऱ्यानं. त्याने मागील त्या चोरानं पाहिलं कोण खाकरून राहिलं. तव याचे ठाये दोन्ही श्रीमूर्ती वाढलेली दुप्पट. चक्रधर जर 6 फूट असतील तर तो 12 फूट चक्रधराने स्वतःची उंची वाढवली. चोर भियाला. 12 फूट माणूस दिसल्यावर तो चोर घाबरला आणि मोठ सोडून भू पळाला. त्यानं जे काही गठोडं तो नेणार होता गुंफेमधलं चोरलेल्या वस्तू, तो गठोडं तिथंच ठेवलं त्यानं आणि पळाला दुसरीकडून. गोसावी सामूया विजय केले. सर्वज्ञ म्हणतले चक्रधर थोडंसं त्याच्या आणखी समोर गेले का पळाला माझ्याबरोबर लांब. तो एवढा सुसाट पळाला मग की तो थांबलासुद्धा नाही. वापस आले चक्रधर. बोनेबाई आतून बोंबलून राहिली, बा मौने देवा उठा उठा. चक्रधर येतात तिथे, बाई का बोंबता, कशाला ओरडून राहिला म्हणते, बाहेर या, कवाड उघडा पहिले, कवाड उघडा, बाहेर आहे म्हणते. का कशाला कल्ला करून आला म्हणते एवढ्या. मग ती चोर गेला का पाहते पहिले, तर चोर गेलेला असतो. मग ती दाराची कडी उघडते, बाहेर येते. कवाड उघडा बाई. बोनेबाई म्हणतेले, आहो आहो आमचे मौने देव आले हो, मौने देव आले. कवाड उघडून बाहेरी आली या. सर्वज्ञ म्हणतेले, बाई तुमचे काही गेले, काऊन कळला कोण राहिले म्हणते एवढे. चोराला हे मान्य आहे, पण चोरानं काय नेलं म्हणते तुमचं. मग ती म्हणते माझ्यासमोर सगळंच तर घेऊन गेला म्हणते तो, सर्वस्व गेले बा मौने देवा, काही शिल्लक नाही ठेवलं म्हणते त्यानं. मग चक्रधर तिला ते बाजूनं पडलेलं गठोडं दाखवतात चोराचं. बाई तरी हे मोठ कोणाची, हे बांधलेलं गठोडं कोणाचं म्हणते. बाहेर आली, मोठ सोडून पाहिली. मग तिने ते गठोड्याच्या गाठा उकडल्या. तेव्हा अवघी तिनं पाहिलं की आपली वाटी आहे, आपले सगळे वस्तू आहेत. आपण उगाच कल्ला करू आलो बा. मग तिला आनंद झाला. हरिखेल शब्द आहे आपला, हा वऱ्हाडातला शब्द आहे. हरिकला हर्ष होणे, आनंद होणे. ती आनंदित झाली की चला एकही वस्तू आपली गेली नाही. ती हरिखेल. आणि काय म्हणते मौने देवाला, ती बा मौने देव हो, अवघेची आहे, माझ्या सर्व वस्तू याच्यात आहे म्हणते. सर्वज्ञ म्हणतले, बाई तरी हे जाळी कोणाची, तुमच्या तर सगळ्या वस्तू तुम्हाला मिळाल्या, पण ही सतरंजी कोणाची आहे. नेनोबा मौने देव हो, ही जाळी चोराची. अरे म्हणते हे तर चोराची होय. सर्वज्ञ म्हणतले, तरी उरफाटा चोराची नागवाला म्हणा. उरफाटा शब्द, उफराटा झाला इथं चुकून. उरफाटा हा शब्द वऱ्हाडातला, अस्सल वऱ्हाडातला शब्द आहे. काय उरफाट्या बोंबाय म्हणते त्यात चोरायचे. उरफाटा तूच बोलून राहिला का म्हणते मला.
अशा पद्धतीनं हा सुद्धा शब्द वराडातला आहे. हरिकला हा शब्दसुद्धा वराडातला आहे. म्हणते आता चोर आपल्याला आपल्या घरच्या वस्तू नेण्यासाठी आला होता आणि आता इथे तर असं दिसून राहिलं की चोरानं त्याची सतरंजी इथं ठेवली. सर्वज्ञ म्हणते उरफाटा चोराची नागवाला, मग तोच फसवला गेला म्हणते इथं. आणि गोसावी हास्य केले, हसले गोसावी चक्रधर. तेव्हा ती म्हणाले, आता तो जाडी कारणे मागुता येईल. बोनीबाईला भीती वाटली. आता एवढा मोठा चोर आलता आणि तो गेला आणि आता त्याची सतरंजी जर इथं राहिली तर तो लेखाचा चोट्टा डबल इथं येईल की काय. चक्रधर काय म्हणतात तिला, बाई आता तो न ये. आता हा चोर इथं पाऊलही ठेवणार नाही, 1 किलोमीटर परिसरात तो येणार नाही इथून. बा मौने देव तो काही सिंहापाशी भियाला. म्हणजे बा मौने देव म्हणते तो कसा काय भिवून तुम्हाला पळाला. तर सर्वज्ञ म्हणतले, बाई हे एवढे एकी वाढी नले. चक्रधर स्वतःचा उंच असा हात करून सांगतात की मी माझं शरीर त्या चोरासमोर दुप्पट केलं आणि तो त्या आकृतीला बघून सुसाट पळाला. तो भियाला म्हणूनही मोठं सोडूनही पळाला. तो घाबरला आणि म्हणून त्यानं त्याची सतरंजी आणि आपल्या वस्तू इथेच ठेवला आणि तो पळाला. लीळा संपली. गोकुळाष्टमी पूजेच्या दिवशी श्रीकृष्ण काय चक्रधर स्वामी कसे झाले होते. जन्माच्या वेळी श्रीकृष्ण जेवढे होते तेवढे झाले होते, संकुचित झाले होते. आणि आज त्याच बोनेबाईच्या समोर चोराला भीती दाखवण्यासाठी स्वतःचं शरीर दुप्पट उंच करून त्याला घबरावणारे श्रीकृष्ण आपला चक्रधर आपल्याला इथे दिसतात. एकाच गावात स्वतःचं शरीर संकुचित करणारा हा ईश्वरीय अवतार आणि एकाच गावात तिथेच चोरासमोर मात्र स्वतःचं आकृती अवाढव्य करून चोराला घबरवणारे चक्रधर, असे 2 रूपात चक्रधर आपल्याला या 2 लीळेमध्ये बघायला मिळतात. दोन्ही लीळा मेहकर जिल्हा बुलढाणा या गावात घडलेल्या आहे. आणि मेहकरच्या बाणेश्वर मंदिरातनी 12व्या शतकात बोनेबाईच्या संपर्कामध्ये चक्रधर आले. तिथे काही दिवस ते राहिले आणि याच बोनेबाईसोबत चक्रधर पुढे मग पैठणकडे निघतात. अशा मजेशीर पद्धतीनं चक्रधरांनी ज्या काही गोष्टी स्वतःच्या आयुष्यातल्या इतरांना सांगितल्या त्या माईमभट्टानं मग लिहून काढल्या. गोकुळाष्टमी पूजा लक्षात राहते तुम्हाला शीर्षक. आणि गुंफे चोर विद्रावण म्हणजे बोनेबाईच्या गुंफेत शिरलेल्या चोराला नागवल्या गेला तो फसवल्या गेला असं ते शीर्षक. अशा पद्धतीनं आज आपण एकूण 3 चक्रधरांच्या गोष्टी समजून घेतल्या. पहिली गोकुळाष्टमी पूजामध्ये मेहकरच्या बोनेबाईच्या घरी गोकुळाष्टमीच्या सणाच्या निमित्ताने चक्रधरांनी स्वतःचं स्वरूप संकुचित करून बोनेबाईला आणि तिच्या इतर सहकारी महिलांना गोकुळाष्टमीचा अलौकिक असा ईश्वरीय आनंद दिला. कौरवा स्वभावामध्ये